श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो कोणीही तुम्हाला सांगितलेला नसेल। तर माता लक्ष्मीचा हा उपाय आहे, करून पाहण्यासारखा आहे, 100% फायदा होतो। माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका, म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित कळेल। नोकरी लागत नसेल किंवा लागलेली नोकरी टिकत नसेल, घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल, घरात कटकटी होत असतील, तर माता लक्ष्मीच्या पुत्राचे स्मरण केल्यास, माता लक्ष्मीच्या पुत्राचे नाव घेतल्यास एकच मिनिट हे स्मरण करायला लागते। तर माता लक्ष्मीच्या 18 पुत्रांचे जर तुम्ही व्यवस्थित नावे घेतली तर सर्व कार्य सिद्ध होतात। तर हा उपाय करून पाहण्यासारखा आहे। माता लक्ष्मीचे जे 18 पुत्र आहेत त्यांची नावे मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला खाली देते। तर सर्व कार्य सिद्ध तर यांनी होतातच होतात। आणि आपल्या घरात जर कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर सर्व प्रश्नही या कार्याने सुटतात। माता लक्ष्मीच्या पुत्राचे जे उल्लेख आहे ते श्री सूक्त आणि ऋग्वेद मध्ये आपल्याला मिळतो। तर बघा, अपार धन प्राप्तीसाठी हा उपाय आहे, करून पाहण्यासारखा आहे। सर्व कार्य सिद्ध होण्यासाठी हा उपाय आहे, यानी सर्व प्रकारचे कार्य सिद्ध होतात। हा जो आजचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, तुम्ही जर कोणाला पैसे दिलेले असतील आणि ते तुम्हाला तो समोरचा व्यक्ती वापस करत नसेल, त्रास देत असेल खूप, तर बघा, हा जर उपाय केला तर तो पैसेही व्यवस्थित तुम्हाला वापस करेल, वादही होणार नाही। आणि ऋणमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय आहे। जर खूप कर्ज झालं असेल आणि फेडण्यासाठी कुठलाच पर्याय तुम्हाला सापडत नसेल तर हा एकच मिनिटाचा उपाय आहे, हा करून पाहण्यासारखा आहे, करून बघा। यांनी कर्ज सुद्धा लवकरात लवकर फिटते, हे मी तुम्हाला 100% सांगते, कारण हा उपाय जो आहे हा सिद्ध उपाय आहे। माता महालक्ष्मीचे पुत्राचे जर 18 पुत्रांचे जर रोज नावे घेतली तर व्यापार धंद्यामध्ये आणि नोकरीसाठी हा अलौकिक उपाय आहे, करून पाहण्यासारखा आहे। काय करायचं आहे, श्रीयंत्र घ्यायचं। महालक्ष्मीची जी पोथी आहे त्याच्यामध्ये श्रीयंत्र दिलेलं असते, किंवा तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर हळदी कुंकू लावून घ्यायचं, श्रीयंत्राला हळदी कुंकू लावायचं। त्यानंतर काय करायचं, तर गुलाबाच्या पाकळ्या 18 पाकळ्या घ्यायच्या आणि एका पुत्राचं नाव घेऊन एक पाकळी व्हायची, पुन्हा एक पाकळी घ्यायची, पुन्हा एक नाव घ्यायचं, पुन्हा एक पाकळी व्हायची, असं 18 वेळा तुम्हाला करायचं आहे। जर गुलाबाचे 18 फुलं मिळत असतील तर अतिउत्तम आहे, जर नाही मिळाले तर गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तरी सुद्धा चालतील। आणि तीळ जर घेतले, तीळही वाहिले श्रीयंत्रावर तरी सुद्धा चालतील। हा उपाय करून पाहण्यासारखा आहे, अतिशय सिद्ध उपाय आहे। हा उपाय दर शुक्रवारी, दर मंगळवारी किंवा पौर्णिमेला करायचा आहे। बाकी कोणत्याही दिवशी केला तरी चालतो, पण मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला केला तर जास्तीत जास्त याचा फायदा होतो। करून पाहण्यासारखा आहे, करून बघा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।